हाय हाय हाय, चोर चोर चोर. काय कशाला फेस करायचंय म्हण एवढा. अगो बास की. एवढं मोठं लिंबाचं झाड आहे तरी वारं सुद्धा येत नाही. एवढं थोडं सुद्धा वारं येत नाही. हालत सुद्धा नाही झाड. एवढा मोठा लिंबाचा पाला घ्यायला लागली. फेस मास्क करायचंय म्हण तिला कसला. अगं बास की. एवढा एवढा काय सगळ्या गावाला फेस मास्क करायचं का? हे नंतर सांगते तुम्हाला. त्याची वेगळी सिस्टीम आहे. पण ह्याच्यावर इतकी धूळ आहे ना, त्याला खळखळून चांगल्या पाण्यामध्ये धुवून घेऊ आपण पहिलं. तर चला बरं धू धू. किती घाण नाही बघितलं हे का. एवढा घाण लावणार होती तोंडाला. आणखीन धुवायचं आहे ह्याला चांगला. काय झालं माहिती का, घर बसल्या असं काहीतरी सुचतंय सारखं मला. काय का नाही तुम्हाला सांगते फेस पॅक कसं करायचा आणि कसं लावायचा. आधी एकदम मस्त रोज लावला तरी चालते, काय हरकत नाही. लिंबाचा पाला खाल्ला तरी काही हरकत नाही. खायचं तुम्हाला तोंड वाकडं करून काय. लिंबाचा पाला खायचं असतं का? ह्याला आणखीन एक दोन पाण्यानं नाही चांगला स्वच्छ करून घेते बघा. आणि मग आपल्याला कारण हे जे पाला आहे ना ते पूर्ण असं साईडला काढून हे का बॉक्समध्ये ती खोबऱ्याची पेस्ट कशी करते तशी ह्याची ग्रेव्ही करायची. ग्रेव्ही लिंबाच्या पाल्याची ग्रेव्ही एक नंबर होते. होत नाही होते. काय बघते इथं सोलूला पाला असा सोलायचा. काय नाही बघा, आज पाल्याचा ज्यूस करून पाजणार आहे चोळून. हे चांगलं नाही असते. लिंबाच्या पाल्याचा ज्यूस करून केलेला चांगला असते. तर काढी खा. हे दात घासते त्याने अंस. ह्याला दे. तुला पाहिजे का कर. आता त्याच्या पण थोडा फेस पॅक लावणार आहे. त्याला मी गोरा करून पाठव. ते ऑलरेडीच गोरा आहे, मीच काळी आहे म्हणून मी गोरी होणार आहे आता. कळलं का. ही गोरं व्हायसाठी नसतं, ही स्किन चांगली राहावी म्हणून त्याच्यासाठी असतं. कळलं तुला. हां तर पहिलं तर त्याने आम्ही हे असा पाला वरबडून घेतो असा असा कुठे असा. आणि मग फेस पॅक लावून दाखवते कुठून मिक्सरला बारीक करून. आता वरवडा थांबा तर तसलं काही नाही का, त्याच्यामुळे डायरेक्टली मिक्सर. जरा मोठे तर बोल की, हळूहळू बोलते. हळूहळू बोलते ती. लागते बरोबर आहे का. चला बघत राहा तुम्ही. कुट 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 कुट. शेंगदाण्याच कुठती आतमध्ये ती मसाला काय मसाला म्हणते आपलं ते कुट. काय ती लिंबाचा पाला. लिंबाचा पाला. आता बघा एवढं मोठं टाकलंय. थोडंसं नॉर्मली पाणी ओतलंय आपण. ह्याला बारीक करून घेऊया. बारीक पाहिजे काय माहिती. जागेवरनं हल्ला पण नाही ती पाला आणखी. काय असं लय मेहनत करावं लागणार आहे आता हे मिक्सरला. मला तू कशाला पडतोय बाबा. वरवटा पाटा असतं तर नसतोय झालं पटपट. हा कळत नाही का तुला घ्यायला. एवढं कुठं नशीब माझं वरवटा पाटा घेण्याचं. मिक्सर घेतली तर त्यावेळी वरवटा पाटा घ्यायचा. आता तसंच करावं लागेल. पुढच्या नेक्स्ट टाइमला वरवटा पाटा दिसत तुम्हाला. थांबा जरा. वास वास. बारीक पण मी बारीक करणार. हां तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बारीक करणार. आम्ही नाही घेत टेन्शन. तूच घे कुटायचं. मी बारीक करून दाखवणार तुम्हाला. थांबा जरा. थोडं पाणी. कुठं व्हायला लागलं तेव्हा पचका झाला तुझाच. इकडं बघा. इकडं खाली बघा व्हायला लागलंय. ते नॉर्मल आता जास्त टाकलंय काही होत. झालाय बारीक आता. एक नंबर दिसायला लागलाय आहे का. मेहंदी दिसायला लागली. हिरवी पालक पनीर पनीर टाकतात. खाऊन घ्या सगळ्याजण. पालक पनीर करून पप्पासोबत प्रँक आणि करून. आता तुम्हाला सांगते ही जी हळद आहे का नाही ही हळकुंडापासून तयार करून आणलेली आहे बरं का. कुठून आणली. कुठून आणलेली आहे. त्यामुळे आयुर्वेदिक हळद आहे मस्त.
पुण्यातली पण म्हणजे तुम्ही असं चेहऱ्याला आयुर्वेदिक म्हणजे घरगुती हळद असं. घरगुतीच आहे. पण तुम्हाला जर लावायचीच असेल चेहऱ्याला तर हळकुंड विकत आणा, त्याची पावडर बनवा आणि मग चेहऱ्याला लावा. ओके. तर आपण का नाही ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि ही जे आता मी काय बनायचं ह्याला फेस पॅक बनवला आहे लिंबाचा, तर ही फेस पॅक मी आता ह्याच्यामध्ये भरणार आहे. आणि रोज ह्याच्यातला एक बर्फ काढून असा मी चेहऱ्याला लावणार आहे, रोज लावणार आहे. कळलं? ओके. तर असं पूर्ण का नाही पहिलं तर भरून घेऊया आपण. हे बर्फ पाण्याच्या लायकीचं राहणार नाही असं मला तर वाटतंय. मी ह्याच्यात बर्फ बनवते बरं का सारखं, तर हिनं करून टाकलं ह्याच्यात सगळं. काय नाही, धुतल्यावर होते व्यवस्थित. काय सगळा नसतं वास येतं याच्यात. त्यात. नाही येत वास. कोल्ड कॉफी तसं वास प्यायचं का आम्ही? तसं काय नसते, दुसऱ्यात बर्फात टाकून हे करायचं. तर त्याला मी पूर्ण भरून घेते अगोदर. काय नाही, फेस पॅक चालू आहे. फेस पॅक चाललाय. पहिलं तर आपण भरून घेऊया सगळं आणि राहिलेलं का नाही मी आता चेहऱ्याला लावून घेणार आहे थोडंसं. ठेवू. तर आपण आता ठेवून देऊ फ्रीजमध्ये. ओके. आता सकाळी तुम्हाला दाखवते, तोपर्यंत ब्रेक. आणि आपण जाऊया तिकडे, आता तोंडाला फेस लावून घेऊया आपला लिंबाचा पाला. चला चला. लिंबाचा पाला वास येत नाही का तुला? नाही बस ते लाव की सगळं पेस्ट असं तोंडाला. का त्याच्यातच म्हणतो पडू. त्यातच उडव. अगं काय असतं नसतं लिमिट त्याला लावायला. असं असतं बा, मग नुसतं वर लावायचं. मग आता ती फेस आहे ना, काय आहे ना, मग असं लावायचं असतं होय. तसं नसतं लावायचं, पूर्ण ते असा पाला लावला ते पाहिजे. चिटकतच नाही की मग काय करायचं. चिटको लागतंय असं. हा तसं चिटकवायचं. पडते खाली. नाही पडत, चिटको. नाही तर ते काम करते थोबडच बुडवते. उडव. मी तुला ते पण वाटेल जरा फेस पॅक लावल्यासारखा लिंबाचा होय. असं वरतीच बघ, तसं नसतं लावायचं का? तसंच होते ग. हाय का बघ. जाऊ दे, ह्या पूर्वी कुठं नादी लागणार. आपलं लावून घेते आणि 10-15 मिनिटानं धुवून टाकते. आणि मग परत बाकीचं ती बर्फ वगैरे झालेला आहे ना, ती तुम्हाला नंतर बघायलाच मिळेल. तर तुम्ही का नाही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कंटिन्यू बघत राहा. कंटिन्यू बघत राहा आणि असंच फेस पॅक करून लावत जावा. हां चला. हे बघा भूतासारखं करून टाकलंय मला. कसं दिसत असं लावायचं असते बघा फेस पॅक. मी लावत होते असं नुसतं वरबडत होते. हे असं लावायचा पूर्ण 10-15 मिनिटं ठेवायचा आणि मग धुवून टाकायचा. नैसर्गिक आहे बघा, ह्याच्यात काही केमिकल नाही, काय नाही, काय सुद्धा नाही. आहे का नाही बघा बरं कसलं भारी वाटते. आणि इतकं थंड वाटायला लागलंय का नाही मस्त. त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकले ना तर छान वाटायला. फक्त का नाही ह्याच्यात ॲलोवेरा पाहिजे होता, त्याच्यानं आणखीन छान वाटलं असतं. पण जाऊ द्या, आता नाही तुमच्यात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ओके. मस्त मजा चालू आहे. कोण बघायला लागले तुला? व्हिडिओ नाही काढत. तसलं नाही काय करत. व्हिडिओ काय काढत नाही आम्ही. आम्हाला काय तसली काम धंदा नाही ते तुझे व्हिडिओ काढत बसायला. होय. आम्ही काय रिकाम तिकडे का तुझे व्हिडिओ काढत बसायला? आणि तू काय लय हिरो लागून गेला का तुझा व्हिडिओ काढायला? हे अजिबात नाही तसलं. मेस पाक करायला लागलाय काय? काय तर करावं लागलं. अरे ऐसा मत करो रे. दया तू गडबड आहे. काय तर हाय पण हाय. जाऊ दे तिकडं. फेस मास्क. आता का नाही पूर्ण 1 दिवस झालेला आहे बघा आपण ठेवलेलं ह्याच्यामध्ये. तुम्हाला बघू दाखवते. हे बघा. तर आपण आता ह्याच्यातले 2 बर्फ काढून घेऊया. थांबा. बघा अशा प्रकारे आपण कडे हे बर्फाचे तुकडे असे लिंबाचे काढून घेतले, ती पेस्ट केलेली. आता आपण कडे ही चेहऱ्याला लावूया. बघा आताची स्किन कशी आहे.
एक 10 मिनिटं का नाही आता मी ही चोळून घेते. बघू शकता तुम्ही 10 मिनिटं चोळायचं चांगलं. आता हे निघायला आहे ना ह्याचं पूर्ण. त्याच्यानंतर ना धुतल्यानंतर ना चेहरा तुम्हाला मी दाखवते. तर बघा आता पहिलं तर झालेलं आहे. आता एवढे 2 राहिलेत. हे पण लावून घेणार आहे. आणि एकदम असं थंड पडलंय बघा चेहरा असं पूर्ण. तुम्हाला उन्हाचं लावायचं असेल तर उन्हाचं पण लावू शकता तुम्ही. नसेल तर मग आपलं दिवस मावळताना लावायचं. एकदम मस्त थंड राहते आणि चेहरा पण एकदम छान सॉफ्ट राहते बघा. एक 5-10 मिनटं चोळायचं आणि धुवून टाकायचं. स्किनला पण काय प्रॉब्लेम नाही. आयुर्वेदिक आहे ह्याच्यामध्ये. आपण काय दुसरं काही केमिकल टाकलेलं नाही. फक्त लिंबाचा पाला आणि हळद एकदम ओरिजिनल हळद टाकलेली ह्याच्यामध्ये 1 चमचा. ते तुम्ही बघितलंच असेल. त्या फक्त आपण काय करायचं फक्त फिरवत राहायचं मस्त असं आणि नंतर ना धुवून टाकायचं. म्हणजे कसं चेहरा पण थंड राहते आणि स्किन पण चांगली राहते. तर चला मी एवढं थोडंसं राहिलं आता एवढं करून घेते आणि चेहरा धुतल्यानंतर ना तुम्हाला दाखवते. हे बघू शकता एकदम असं छान मस्त बघा सॉफ्ट सॉफ्ट झाले. एकदम फ्रेश फ्रेश वाटायला लागले. कुठं गावाला वगैरे जाताना का नाही असं 10-15 मिनटं लावायचं आणि मस्त असं चेहरा एकदम फ्रेश वाटतोय बघा. तुम्हाला कसं वाटतंय घरगुती उपाय चांगला चेहऱ्यासाठी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आहे का नाही. काय मस्त एकदम झाडाचा लिंबाचा पाला ताजा ताजा तोडायचा मस्त आणि काट कशात वरवट्यात कुटायचा नाही तर मिक्सरला लावायचं. आणि सिटीत असेल तर गावाकडे जावं येताना बॅगेत लिंबाचा पाला भरून आणा. हां तसं काहीतरी करा. आहे का नाही. दुसरं भाजीपाला आणण्यापेक्षा लिंबाचा पाला गोळा करून आणायचा आणि तोंडाला लावायचा. तर मला एकदम फ्रेश वाटायला लागले बघा. एकदम चेहरा एकदम असं आणि गाल एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले ती मस्त. आठवड्यातनं 2 वेळा केलं तरी चालते. काही प्रॉब्लेम नाही. आणि नुसता बर्फ लावला तरी चालते आणि थोबड बर्फात बुचकळलं तरी चालते. असं काहीतरी चालते केलं तरी. तर चला घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा की बरोबर आहे का चुकीचं आहे ते. होय चला मग बाय.